अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून व्याजाचा परतावा भरला जात असल्यामुळे उद्योजकांना मोठा आधार मिळाल्याचे मत महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केलं। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 1 लाख उद्योजक तयार करण्याचं काम पूर्ण झालं असून सोलापूर जिल्ह्यामध्ये 10,106 लाभार्थ्यांना 870 कोटींचं कर्ज वाटप केलं आहे। या कर्जापोटी आजपर्यंत 80 कोटीचा व्याज परतावा देण्यात आला आहे। उद्योजक एखादा उद्योग उभारत असताना कर्जापेक्षा व्याजाच्या पैशानेच हैराण होतो, मात्र अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून व्याजाचा परतावा भरला जात असल्यामुळे उद्योजकांना मोठा आधार मिळत असल्याचं मत महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केलं। लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँक आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं 1 लाख उद्योजक स्वप्नपूर्ती अंतर्गत सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिर इथं मराठा उद्योजक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्याला मार्गदर्शन करताना नरेंद्र पाटील बोलत होते। आपले नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब जन्मता मराठा, कर्माने मराठा आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर ही मराठा म्हणून त्यांनी त्या ठिकाणी भूमिका मांडली, म्हणून त्यांचं अभिनंदन मी या ठिकाणी केलं। आज राज्यामध्ये 1 लाख मराठा उद्योजक झाले। 8,000 म्हणजे 8,500चा तो आकडा होता, परंतु राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका आणि NBFC या तिन्ही बँकेने 8,930 कोटीचं कर्ज वाटप केलं। त्यांचं मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देतो। आपल्या महामंडळाने 870 कोटीचं व्याज परतावा मराठा समाजाला या ठिकाणी दिलेला आहे। आपला जिल्हा माझ्यावरती 3ऱ्या का 4थ्या क्रमांकावरती आहे, ज्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये 10,106 लाभार्थी झालेले आहेत आणि त्यामध्ये 808 कोटीचं कर्ज वाटप बँकेने केलेलं आहे। तर महामंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी 80 कोटीचं व्याज परतावा आजपर्यंत महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाला दिलेला आहे। यावेळी आमदार सुभाष देशमुख, सुधाकर इंगळे महाराज, लक्ष्मण महाराज चव्हाण, दास शेळके, अमोल शिंदे, सुनील रसाळे, श्रीकांत डांगे, दिलीप कोल्हे, तात्या वाघमोडे, सोमनाथ राऊत, खंडू राऊत, राम जाधव, अनंत जाधव आणि लोकमंगल बँक अधिकारी कर्मचारी तसंच मराठा उद्योजक तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार सुभाष देशमुख म्हणाले की मी इथं मार्गदर्शन करण्यासाठी नव्हे तर इथं जमलेल्या मराठा उद्योजकांचं दर्शन घेण्यासाठी आलो आहे। आतापर्यंत आपण 1260 उद्योजकांना कर्जपुरवठा केला आहे। भविष्यात 1000 नव्हे तर 10,000 उद्योजकांना कर्जपुरवठा करण्याची उद्दिष्ट असून सोलापूर जिल्हा हा समृद्ध करण्यासाठी आपला प्रयत्न आहे। एका उद्योजकाने किमान 10 उद्योजक निर्माण करून गावच्या गाव समृद्ध करावा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली। काही योजना पर्यटनामध्ये घातल्या पाहिजे, काही योजना अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये घातल्या पाहिजे, काही योजना प्रक्रिया उद्योगामध्ये घातल्या पाहिजे। शेवटी लाभ आपल्याला झाला पाहिजे। ह्या व्याज परताव्याचा अनुदानाचा लाभ करून मला असं वाटतं की आपण ह्या गोष्टी करण्याचा आटोकाट प्रयत्न करावा। त्यासाठी तुम्हाला जे सहकार्य लागत ते सहकार्य करायला तयार आहे। लोकमंगल बँकेच्या माध्यमातून मला असं वाटतंय आज इथं जी संख्या आहे, तुम्हाला जेवढं कुठलं गाव वाटतंय ते गाव समृद्ध करण्यासाठी जे जे कष्ट करावे लागतील, मी आणि माझी सर्व टीम तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि खऱ्या अर्थानं सोलापूर जिल्हा हा समृद्ध जिल्हा कसा होईल आमचं खरं म्हणजे देवदेवतांचे आम्हाला आशीर्वाद आहे। पर्यटनासाठी स्थळ चांगले आहेत, इथं प्रेक्षणीय स्थळ सुद्धा आपल्याकडे चांगले आहेत, पण आम्हाला त्याचं मार्केटिंग करता आलं पाहिजे आणि मला असं वाटतं की आमच्याकडची ताकद मोठी आहे। ही ताकद एकसंघ करू आणि सोलापूर जिल्ह्याला खऱ्या अर्थानं वैभवशाली सोलापूर जिल्हा कसा करता येईल आणि त्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करावा। पुढच्या काळामध्ये जसं की आता हा 3रा मेळावा आहे, हा म्हणजे पुण्याला झाला, करमाळ्याला झाला, इथे झाला, पण मला असं वाटतं की तालुक्याच्या ठिकाणी गावागावात अशा जनजागृती करण्याची गरज आहे। यावेळी यशस्वी उद्योजकांचा सत्कारही या निमित्त करण्यात आला। काही उद्योजकांना 15 लाख रुपये कर्जाच्या वाटपाचे चेकही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आलं। यावेळी धर्मराज चटके, अर्चना करंजे या उद्योजकांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाकडून कर्ज वाटप झाल्यामुळे आपण उद्योजक झाल्याचं मनोगत व्यक्त केलं। 2018-19 मध्ये आता थोडे पैशाची लालच लागली, बँकेचं सहकार्य मिळालं, बापूसाहेबांचा आशीर्वाद मिळाला आणि 2018-19 मध्ये हार्वेस्टर मशीनचं डोक्यात आलं, हार्वेस्टर मशीन घ्यावे आपण। त्यानंतर
काय तर यातून मार्ग काढू म्हणून असं केलं. एक 5 एकर जमिनीवरून आपल्याला ही शक्य नव्हतं. कसं तर हळूहळू बघत बघत 25 एकर बागायत जमीन केवळ आणि केवळ लोकमंगल बँकेच्या सहकार्यामुळे झाली. पाटील महामंडळ सुरू केले. या महामंडळातर्फे बिनव्याजी कर्ज उपलब्ध बँकामार्फत होत आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्यवसाय उभारण्यासाठी मदत होत आहे. मी या महामंडळाची लाभार्थी असून माझी फर्म पद्मावती लेडीज फॅशन सेंटर मला 9 लाखाचे कर्ज मिळाले. मी यातून व्यवसाय वाढवला आहे. अशीच मदत सर्व महिलांना मिळावी ही माझी सर्वांना बँकेला प्रार्थना आहे. आणि मला सुरवशे सरांकडून खूप मदत झाली आणि कर्ज विभाग सुरवशे सर आणि त्यांच्या विभागातील सर्व स्टाफ यांच्यामुळे माझे कर्ज सुलभरित्या मला मिळाले. श्रीकांत डांगे, अमोल शिंदे, दिलीप कोल्हे, सुधाकर इंगळे महाराज, लक्ष्मण चव्हाण महाराज, अनंत जाधव यांनीही आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी केलं तर उपस्थितांचं आभार अनंत जाधव यांनी मानले.